जेव्हा प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरले जातील तेव्हा कळेल सगळ्यांना काय होत आहे. नाही मला माहीत. राहुल साहेब, गेल्या 2 दिवसात महाराष्ट्र एक वेगळं चित्र बघतो आहे. काय काल मालेगावात तुम्ही आणि दादा भुसे हे कोर्टात एकत्र होतात आणि हसत खेळत तुमच्यात संवाद झाला. परवाच्या दिवशी तुमचे माजी आमदार वैभव नाईक हे उद्योग मंत्री उदय सामंतांबरोबर एका टेबलवर जेवत होते आणि तिथेही हास्य विनोद होत होते. काही वेगळं घडते आहे का महाराष्ट्राच्या राजकारणात? ज्यांच्याबरोबर आम्ही बसतो किंवा कोणी कोर्टात कोणी जेवताना त्यांच्यामध्ये वेगळं घडवण्याची क्षमता आहे का? ते वेगळा निर्णय घेऊ शकतात का? हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. ह्या सगळ्यांचे निर्णय दिल्लीतून घेतले जातात, हे नाही घेऊ शकत. दादा भुसेंचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. ज्या खटल्यासंदर्भात आम्ही सातत्याने एकमेकाच्या विरुद्ध उभे होतो तो मूळ खटला जो आहे हा अद्वै हिरे यांचा आहे आणि त्याच्यावरती मी भाष्य केलेलं आहे. आता स्वतः अद्वै हिरे हे भारतीय जनता पक्षात गेले, त्याच्यामुळे तो खटला चालवायची जबाबदारी आता भारतीय जनता पक्षाची. काय त्यांना उत्तर दिलं, ते म्हटले की यांनी मी माफी मागितली नाही, मी खेद व्यक्त केला. कागद बघू शकता आपण की अद्वै हिरे यांचा खटला होता, त्याच्यामध्ये मी भाष्य केलं आहे. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. खेद व्यक्त करणं आणि माफी मागणं हे दोन भिन्न शब्द आहेत, बरोबर. खेद व्यक्त केला आणि यापुढे खटला चालवायची जबाबदारी अद्वै हिऱ्यांची आहे, ही भूमिका आहे. यात काय माफी आणि काय कसलं काय कशा करता? माझ्यावरती का हा पहिला खटला का आमच्यावरती? नाही, शेकडो खटले मी लढलो आहे, पण कुठे थांबायचं आणि काय करायचं आम्हाला माहिती आहे. संदर्भात